ट्रेडिंग व्यू हा पण एक खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे, ज्या प्लॅटफॉर्मचा खूप मोठमोठे ब्रोकर वापर करतात. तर खूप कमी जणांना माहिती आहे की ट्रेडिंग व्यू कसं वापरायचं, कसं त्या ट्रेडिंग व्ह्यूचा सहारा घ्यायचा. तर ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ट्रेडिंग व्यू कसं यूज केलं जातं, त्याच्या कसे शॉर्टकट कीज आहेत, कशा शॉर्टकट कीज वापरून तुम्ही तुमचं ट्रेडिंग अगदी सोयीस्कर कसं बनवू शकता आणि कसं सोयीस्कर ॲनालिसिस करू शकता, ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि हा व्हिडिओ जे फॉरेक्स ट्रेडिंग करतात, जे क्रिप्टो ट्रेडिंग करतात, जे स्टॉक मार्केट ट्रेडिंग करतात, हा सगळ्यांसाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे. तर नक्की हा लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. ह्याच्यामधले काही टूल्स आहेत ते नक्की जाणून घ्या आणि त्यांचा वापर करायला सुरुवात करा. तर चला आपण बघूया ट्रेडिंगमध्ये कसं यूज करायचं आहे. तर तुम्हाला फर्स्ट काय करायचं आहे, गुगलवर यायचं आहे. गुगलवर तुम्हाला ट्रेडिंग व्यू असं सर्च करायचं आहे आणि सर्च केल्यानंतर तुम्हाला फक्त इंटर करायचं आहे. तुम्ही हा ट्रेडिंग व्यू जी साईट आहे किंवा ह्याचा जो ॲप आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पण डाउनलोड करून घेऊ शकता. बट लॅपटॉपला डाउनलोड करून घेऊ नका. लॅपटॉपला फक्त ब्राउझर थ्रूच यूज करा, जेणेकरून तो हँग होणार नाही. तर बघा, ट्रेडिंग व्यूवर तुम्ही क्लिक करायचं. ट्रेडिंग व्यूवर क्लिक केल्यानंतर असं तुमच्यासमोर एक साईट आणि एक असा फ्रंट बार तुमच्यासमोर दिसायला सुरू होतो. आता ह्या फ्रंटवर तुम्हाला फक्त पहिल्यांदा काय करायचं, एक अशी ईमेल आय डीने कनेक्ट करायचं जी ईमेल आय डी तुमच्या मोबाईललाही सेम असेल आणि लॅपटॉपलाही सेम असेल. ह्याचा बेनिफिट काय होऊ शकतो? याचा बेनिफिट असा होऊ शकतो की जे तुम्ही लॅपटॉपला जे मार्क कराल ते मोबाईलला तुम्हाला दिसेल आणि अगदी मोबाईलला तुम्ही जे मार्क कराल ते लॅपटॉपलाही तुम्हाला दिसेल. याचा हा बेनिफिट आहे. त्यामुळं दोन्हीकडे सेमच ईमेल आय डी असणं इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला स्टार्ट करत असताना पहिला गेट स्टार्टवर क्लिक करायचं आणि गेट स्टार्टवर क्लिक करून तुम्हाला काय करायचं, फर्स्ट लॉग इन करायचं. तुम्ही फर्स्ट लॉग इन करत असताना साइन इन नावाच्या बटनवर क्लिक करा. जे तुम्ही ईमेल आय डी दिलाय त्या ईमेल आय डी ते कंटिन्यू करा. तुम्ही ईमेल आयडीने कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला हा ऑप्शन येतो की हे कंटिन्यू करायचं आहे का. मग तुम्ही असं कंटिन्यू क्लिक केल्यानंतर हा तुम्हाला कंटिन्यूचा ऑप्शन तिथे समोर दिसायला सुरू होतो. कंटिन्यू केल्यानंतर तुम्ही ज्यावेळेला लॉग इन कराल, त्या लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर हा फ्रंट बार असा दिसायला सुरू होतो. आणि या फ्रंट बारवर तुम्हाला काय काय करायचं आहे, थोडंसं खाली स्क्रोल करायच्या आधी थोडंसं इथे ट्रेडिंग व्ह्यूवर क्लिक करायचं आहे. तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे पण आहे असे सगळे स्टॉक, सगळ्या तुम्हाला इंडेक्स वगैरे ते सगळे असे दिसायला सुरू होणार आहेत. दिसायला सुरू झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, हे सगळे फ्रंट ह्या साईडला वॉच लिस्ट आहे. ह्या वॉच लिस्टमध्ये तुम्ही कोणता करन्सी पेअर ऍड करणार, मग तो निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, कोणता गोल्ड असेल, M6 मधला सिल्वर असेल, अगदी काहीही तुम्ही ऍड करू शकता. ऍड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, प्लस चिन्ह क्लिक करायचं. प्लस चिन्ह क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो करन्सी पेअर किंवा तुम्हाला जो स्टॉक सर्च करायचा तुम्ही करू शकता. जसं की मला सर्च करायचं आहे XUSD. मी XUSD सर्च केल्यानंतर मला असे करन्सी पेअर दिसायला सुरू होतात. मग या करन्सी पेअर मध्ये तुम्हाला कोणता करन्सी पेअर निवडायचा तुम्ही तो ऍड करू शकता. जसं की मला ह्याच्यामध्ये हा निवडायचा आहे. मी प्लस वर क्लिक केल्यानंतर करन्सी पेअर मला इथे ऍड होताना दिसून जाईल. मला डिलीट करायचं मी डिलीटही करू शकतो, ऍड करायचा ऍडही करू शकतो. जसं की हा 4790 ला मला ऍड झालेला आहे. आता मी काय करेन, ह्याच्यावर क्लिक करेन आणि ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर फ्रंट पेज असा आपल्याला परत दिसायला सुरू होतो. आता मला हा पूर्ण चार्ट बघायचा आहे, कारण मला हे असं शॉर्ट मध्ये बघायचं नाही. तर ह्याला मी काय करेन, फुल चार्टवर क्लिक करेन. फुल चार्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हा अशा पद्धतीचा साचा दिसायला सुरू होईल. आता तर असा फ्रंट पेज तुम्हाला दिसायला सुरू होतो. तर तुम्हाला याच्यानंतर काय करायचं बघा, हे काही टूल्स आहेत. ह्या टूलचा वापर करून तुम्हाला ट्रेडिंगला खूप चांगली मदत होऊ शकते. तर ती कशा पद्धतीने होऊ शकते, तर अगदी बघा, एक्झाम्पल ह्या लेवलपासून ह्या लेवलपर्यंत मार्केट येऊ शकतं. तर तुम्ही अशा पद्धतीने ह्या ट्रेड लाईनचा वापर करू शकता. हा असा फ्रंट पेज तुमच्या समोर ओपन होतो आणि असा फ्रंट पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही ह्या चार्टवर अनालिसिस करू शकता. आता हा चार्ट तुम्हाला किती मिनिटामध्ये पाहायचा आहे, किती टाइम फ्रेम मध्ये बघायचा आहे, तसं तुम्ही टाइम फ्रेम बघू शकता. ह्या ठिकाणी याचा एरो येतो. ह्या एरो मध्ये तुम्ही जर गेला तर तुम्हाला 1 मिनिट, 2 मिनिटं, 3 मिनिटं, 5 मिनिटं, 15 मिनिटं, अगदी तुम्हाला 1 डे पर्यंत हा चार्ट बघता येतो. 6 मंथ, 12 मंथ पण तुम्हाला हा चार्ट बघता येतो. 12 मंथ मध्ये गोल्ड कुठनं कुठे गेले हे पण तुम्हाला ह्याच्यावर सगळ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी इथे दिसायला सुरू होतात. प्लस तुम्हाला अॅनालिसिस करण्यासाठी 4 आवर, 1 आवर आणि 15 मिनिटं आणि 5 मिनिटं हे टाइम फ्रेम खूप सुटेबल असतं. आता जसं की मी या ठिकाणी लावून ठेवले, तर हे लावण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा इथे एक स्टार नावाचा ऑप्शन असतो. जर तुम्ही या स्टार नावाचा ऑप्शन चालू केला, की हा लगेच तिथं ऍड होऊन जातो. तुम्हाला ते दिसेलही ऍड होत्याला. त्याच्यावर मी क्लिक केलं, की तो लगेच ऍड होतो. नको असेल तर हा तुम्ही डिस्कनेक्ट करू शकता. असं ऍड केल्यानंतर आपल्याला एक सोयीस्कर काय होतं, की ज्यावेळेला आपण अॅनालिसिस करणार आहे, तर त्यावेळेला वेगवेगळ्या टाइम फ्रेममध्ये जाऊन आपण सहज सपोर्ट आणि रेशन जे पण आपण ड्रॉ करणार ते सहज ड्रॉ करू शकतो. आता हे ड्रॉ करण्यासाठी बघा, जसं की तुम्हाला मगाशी बोललो, की हे ट्रेड लाईन आहे, जी तुम्ही कुठेही अशी ड्रॉ करू शकता, ज्या ठिकाणी तुम्हाला ट्रेड लाईनमध्ये
ट्रेड लाईन कशा पण लेवलनं वर्क होते किंवा काय याचं तुम्हाला जर नॉलेज असेल तर तुम्ही त्या लेवलने हे वर्क करू शकता. प्लस ट्रेड लाईन सोबत अजून पण बाकीचे टूल्स आहेत, जसे की ट्रेड लाईन सोबत हॉरिझॉन्टल लाईन, जी तुम्ही अशी ड्रॉ केल्यानंतर पूर्ण पुढून मागोपर्यंत ही ड्रॉ होतो. समजून जायला तुम्हाला मधल्या लेवल पासूनच ड्रॉ करायचं, जसं की ह्या लेवलच्या पुढेच दिसायला पाहिजे, तर तुम्ही हॉरिझॉन्टल रे ही पण लाईन तुम्ही यूज करू शकता. ह्याच्यामध्ये फक्त पुढचीच लाईन तुम्हाला दिसून जाईल. अदरवाईज तुम्हाला व्हर्टिक्युलर लाईन पाहिजे, समजा ह्या लेवलपासून तुम्हाला पुढचं बघायचं, तुम्ही अशी लाईन ड्रॉ करू शकता, जेणेकरून ह्याच्या पुढचेही तुम्हाला त्या गोष्टी बघता येतील. असे बरेच टूल ह्याच्यामध्ये आहेत. बाकीचं क्रॉस लाईन, जसं की तुम्हाला हे क्रॉस करायचं आहे, कुठल्या लेवलपासून काय केले हे तुम्हाला दाखवायचं, तुम्ही हेही दाखवू शकता. तुम्हाला हा सगळा डिलीट करायचा जर डाटा असेल, तर तुम्ही इथे डिलीट ऑप्शनचं पण तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही जर फक्त ड्रॉइंग डिलीट करण्याचं ड्रॉ डिलीट करू शकता. तुम्हाला जर इंडिकेटर डिलीट करायचं इंडिकेटर करू शकता, दोन्ही करायचं तुम्ही दोन्हीही करू शकता. मला फक्त ड्रॉइंग डिलीट करायचे, तर मी ड्रॉइंगवर डिलीट केल्यानंतर हा ड्रॉइंग डिलीट होऊन जातो. प्लस बघा, ह्याच्यामध्ये बाकीचे पण खूप असे ऑप्शन्स आहेत, ज्या ऑप्शनचा तुम्ही यूज करू शकता, जसं की पॅरलल चॅनल. ह्या चॅनलमध्ये मार्केट कुठल्या लेवलपासून कुठल्या लेवलच्या चॅनलमध्ये आहे हे तुम्हाला दिसायला सुरुवात होतं. कसं दिसतं, काय दिसतं, तुम्हाला आता हे समजून जाईल. तर बघा, ह्या लेवलपासून मार्केट थोडं तरी अप गेलंय. तर तुम्ही असं ह्याला चॅनल ड्रॉ करू शकता, जे चॅनल तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल, ज्यामध्ये तुम्ही कोणतं पॅटर्न्स यूज करत असाल किंवा काही यूज करत असाल, तर तुम्हाला अशा पद्धतीने त्याचं चॅनल पण ड्रॉ करता येतं. अजून पण याच्यामध्ये खूप असे फीचर्स आहेत, जसे की हा एक आहे, ज्या थ्रू तुम्ही डायरेक्ट लेवल टू लेवल मार्क करू शकता, की कुठनं किंवा काय आहे, कुठल्या लेवलपासून मार्केट कुठं पण जाऊ शकतं, किंवा याच्यामध्ये तुम्हाला जर हे मार्क करता येत नसेल, तर तुम्ही ह्याचा वापर करून हेही मार्क करू शकता. असे खूप सारे फीचर्स तुम्हाला याच्यामध्ये दिसायला मिळतात. बट ह्या फीचर्सपैकी तुम्हाला फक्त सगळ्यात जास्त ट्रेडिंगसाठी यूज होणारे फीचर आहेत, एक तर ट्रेड लाईन, एक तर हॉरिझॉन्टल लाईन आणि हॉरिझॉन्टल रे. ह्याच गोष्टी तुम्हाला यूज करण्याजोग्या आहेत. आता ह्याच्यानंतर बघा, अजून एक गोष्ट आहे, ती म्हणजे तुम्हाला युजिंग करण्याजोगी आहे, ती तुम्हाला माहित असणे इम्पॉर्टंट आहे. जसं की फेब. फेब रिट्रेसमेंट नावाच्या प्रोसेस आहेत, जसं की मार्केट एखाद्या लेव्हलपासून रजिस्ट्रेशन घेऊन एखाद्या लेव्हलला परत जाऊ शकतं. ह्या तुम्ही फेबला यूज करू शकता. जसं की ह्या लेव्हलपासून मार्केट वर गेला, तर तुम्ही असं फेब यूज करू शकता. हे फेब तुम्ही असं यूज करू शकता. ह्यामध्ये फेबमध्ये सेटिंग चेंज करायचं, तर तुम्ही डबल वर क्लिक केला, की तुम्हाला हे सेटिंग पण चेंज होऊन जाऊ शकते. अशा पद्धतीने तुम्ही ही प्रोसेस करू शकता. अजून पण याच्यामध्ये बरेच फीचर्स आहेत. फेब चॅनल आहे, फेब टाईम झोन आहे. तुम्ही ह्या सगळ्या टूलचा वापर करू शकता. बट ह्या सगळ्या टूलचा वापर हा सगळ्यात जास्त आपल्याला ट्रेडिंगमध्ये होत नाही. एकच होतो, तो म्हणजे फेब रिट्रेसमेंट. ह्याच्यामध्ये तुम्हाला मी हे दाखवलेलं आहे. ह्याच्यानंतर अजून एक पॅटर्न्स असतात. एबीसीडी नावाचे असे बरेच पॅटर्न्स आहेत. ह्या पॅटर्नचा पण तुम्ही ट्रेडिंगमध्ये वापर करू शकता. ह्या पॅटर्न जर तुम्हाला लागत असेल तरच तुम्ही याचा वापर करून बघा. जसं की एखाद्या लेव्हलपासून तुम्हाला एखादी लेव्हल मार्क करायचं, जसं की ह्या लेव्हलपासून मार्केट ह्या रेंज पर्यंत आलं आणि ह्या रेंजपासून ह्या रेंजला पण गेलेला आहे. मग हा पॅटर्नचा उपयोग काही जणांना जमतो, काही जणांना जमत नाही. बट हे अशा पद्धतीने तुम्ही हा पण टूल ह्याच्यामध्ये आहे, तुम्ही याचाही वापर त्यावेळेला करू शकता. आणि ह्याच्यानंतर अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे, जसं की आपण एखाद्या लेव्हलला एंट्री घेतली. समजून चला ह्या लेव्हलला माझा एक बाईंग एरिया आणि माझा एस-एल खाली आहे. तर तुम्ही इथं दोन्ही लेव्हल मार्क करू शकता. जसं की लाँग पोझिशन, समजून चला माझी एंट्री लेव्हल ह्या लेव्हलला आहे. माझा एस-एल ह्या लेव्हलचा आहे आणि माझं टार्गेट ह्या लेव्हलचं आहे. तर मी हे सगळं ह्या ठिकाणी करू शकतो. जेणेकरून तुम्हाला समजून पण जाईल, की तुमची एंट्री ॲक्टिव्हेट आहे का? किती लॉस चालू आहे? किती प्रॉफिट चालू आहे? किती रिस्क रिवॉर्ड रेशो आहे? जसं की बघा, इथं म्हणजे तुम्हाला रिस्क रिवॉर्ड रेशो पण दिसतो. हा रिस्क रिवॉर्ड रेशो 4चा आहे, 1:4चा. जसं की माझा एस-एल मी अजून जर कमी केला, तर रिस्क रिवॉर्ड रेशो हा अजूनही वाढू शकतो. ठीक आहे. थोडंसं ह्यालाही क्लोज करतो. जसं हे अप म्हणजे बायचं होतं, तसं तुम्ही सेलचंही लावू शकता. जसं की ह्या लेव्हलपासून तुम्हाला वाटतं, की थोडंसं मार्केट डाऊन येऊ शकतं, तर तुम्ही असं सेलचंही या ठिकाणी लावू शकता. ह्याच्यावरून काय होऊ शकतं, जसं की तुम्ही ह्या लेव्हलला एंट्री घेतला, तर ह्या लेव्हलपासून इथं पण तुमचं हे टार्गेट आहे, हे तुम्हाला लक्षात राहतं. त्यावेळेला तुम्हाला हे पण समजून जाईल, की तुमचं प्रॉफिट काय आहे. जसं की इथं बघा, प्रॉफिट लॉस हे ऑटोमॅटिक रन होत जातं. मग ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज येऊन जातो, की तुमचं काय चालू आहे. ठीक आहे. असंही तुम्ही याचा यूज करू शकता. अजून पण याच्यामध्ये बरेच टूल्स आहेत. जसे की पोझिशनचा आहे, गोष्ट आहे. बट ह्या गोष्टी तुम्हाला ट्रेडिंगमध्ये इतक्या इम्पोर्टंट नाहीत. त्यानंतर ह्या एरोमध्ये आलो नंतर बघा, अजून एक गोष्ट आहे, म्हणजे ती म्हणजे रेक्टेंगल. काही वेळा आपण ऑर्डर ब्लॉक लावत असतो, काही वेळा झोन्स लावत असतो. त्यावेळेला तुम्हाला याचा वापर होऊ शकतो. जसं की हा एक ऑर्डर ब्लॉक आहे किंवा एक झोन आहे. तर तुम्ही याचा असा वापर करू शकता, ज्या झोनमध्ये तुम्हाला पहिल्यांदा स्टार्टिंगला असं दिसेल. कारण ती मी सेटिंग लावली होती आणि त्या सेटिंगमुळे माझं ते तसं दिसतं. बट अदरवाईज नवीन व्यक्तीला हे अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी दिसेल. समजून चला, तुम्हाला पण त्या पद्धतीने सेटिंग पाहिजे. जर तुम्ही याच्यावर डबल वेळा क्लिक केला, तर तुम्ही स्टाईलवर आला, की तुम्हाला हवी तशी तुम्हाला सेटिंग त्याच्यामध्ये ड्रॉ लावता येते. जसं मी मिडल लाईन बंद केलेलं आहे. जसं की मिडल लाईन दिसते, हे मी बंद केलेलं आहे. बॅकग्राऊंड कलर मी माझ्या पद्धतीने लावलेला आहे, ते पण तुम्ही लावू शकता. तुम्हाला याच्यामध्ये टेक्स्टला काय लिहायचं आहे, वेगळ्या कलर टेक्स्टला पाहिजे, तोही तुम्ही करू शकता. आणि तुम्ही ओके केला, की हे ते पण होऊ शकतं.
समजून चला हा जो झोन आहे हा झोन तुम्हाला 3 मिनिटाचा दिसायला पाहिजे आणि हा 3 मिनिटं सोडून कोणत्याच ठिकाणी दिसायला नसायला पाहिजे. तर तुम्ही इथे ह्याच्यावर डबल वेळा जर क्लिक केला तर व्हिजिबिलिटी नावाचा एक ऑप्शन येतो. ह्या व्हिजिबिलिटी नावाच्या ऑप्शनमध्ये जर तुम्ही म्हणला की मला फक्त हा 3 मिनिटांमध्ये दिसायला पाहिजे तर इथे 1 आणि इथं 3 करायचं. तर हे 1 आणि 3 मिनिटं सोडून बाकीच्या कोणत्याही ठिकाणी दिसू नये ह्याच्यासाठी हे हॉवर्स, डेज आणि वीक्स हे सगळं बंद करायचं. अदरवाईज 1 आणि 3 मिनिटांमध्येच हे फक्त जे पण आहे ते दिसणार. हा पण तुम्ही बंद केला तरी चालेल. अदरवाईज कोणत्याही टाईमलाईनमध्ये हे दिसू शकत नाही. बट हे कधी? समजून चला मी डायरेक्ट जर आता हे ओके केलं, तर आता मी 5 मिनिटात आल्यानंतर हा झोन तुमचा गायब होणार. जर समजून चला मी 1 मिनिटात जर गेलो तर हा झोन फक्त दिसणार. कारण हा 1 आणि 3 मिनिटांमध्ये दिसणार. अदरवाईज 5 आणि 15 मिनिटात जर तुम्ही बघितलं तर हे 5 आणि 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये अजिबात दिसणार नाही. बट समजून चला हे तुम्हाला कायम असंच ठेवायचं, तर तुम्ही ह्याच्यावर क्लिक करायचं आणि टेक्स्टला यायचं आणि त्या टेम्पलेट्सला जाऊन सेव्ह ॲजला जाऊन जे तुमचं टेम्पलेट आहे, जसं की मी आता इथं डेमो ड्रॉ करतो. तर हे टेम्पलेट्स मी डेमो म्हणून सेव्ह केलं आणि सेव्ह केलं आणि ओके केलं. तर आता काय होईल समजून चला, मी जर याच्यावर क्लिक केलो आणि हे जर टाईम फ्रेम मी जर 3 मिनिटात जर घेतलं, तर 3 मिनिटाचा सेटअप काही वेळा 5 मिनिटात पण दिसतो, 15 मिनिटात पण दिसतो. बट मी जर समजून चला 3 मिनिटांमध्ये येऊन जर ह्याच्यावर डबल वेळा क्लिक केलं आणि इथं डेमोवर जर क्लिक केलं, तर हा 5 मिनिटात दिसणार नाही. कारण ही ऑलरेडी आपण सेटिंग लावलेलं आहे. म्हणजे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ही सेटिंग लावू शकता. अजून एक गोष्ट समजून घ्या, की आपण डाउन ट्रेंड आणि अप ट्रेंड ड्रॉ करत असताना आपण काय करतो, त्यावेळेला हायर लो, लोअर लो मार्क करतो. जसं की एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो, की कसं लोअर लो मार्क करायचं असतं किंवा लोअर हाय कसं मार्क करायचं असतं. जसं की तुम्हाला ह्या आकृतीमध्ये काही गोष्टी दिसून जातील, जसं की मी इथं चॉच मार्क केलेला आहे, इथं पण चॉच आलेला आहे, इथं पण चॉच आलेला आहे. समजून चला मी 1 हॉवरमध्ये गेला तर इथं 1 हॉवरचं पण चॉच वगैरे तुम्हाला दिसतील. बट बघा 1 हॉवरचं चॉच आणि 15 मिनिटाच्या चॉचमध्ये कलरचा डिफरन्स आहे. मग त्याच्यामध्ये कलर मी वेगळा ठेवला आणि ह्याच्यामध्ये कलर वेगळा ठेवला. तर हे कसं करायचं? हेही तुम्हाला ह्याच्यामध्ये मी दाखवून देतो, की हे तुम्हाला करता यायला पाहिजे कारण ही गोष्ट इम्पोर्टंट आहे. जसं की समजून चला तुम्हाला आता काय करायचं, मला 1 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये यायचं आहे आणि 1 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये येऊन मला फर्स्ट ह्या ट्रेड लाईनच्या नावाच्या बटनवर क्लिक करायचं. म्हणजे ट्रेड लाईनला सिलेक्ट करायचं आणि ट्रेड लाईन अशी ड्रॉ करायची. ट्रेड लाईनला सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही याच्यावर डबल क्लिक करायचं आणि स्टाईलला येऊन पहिला त्याचा कलर चेंज करा. जसं की मी स्टाईलला येऊन मी पहिला कलर 1 मिनिटाचा हा धरतो. त्यानंतर मी काय करणार बघा टेक्स्टमध्ये येणार. टेक्स्टमध्ये लिहायचं की तुम्हाला इथं काय दिसायला पाहिजे. जसं की मला चॉच डेमो 1 हे दिसायला पाहिजे आणि मी याला असं सिलेक्ट करणार आणि हे कॉपी करून ठेवणार. प्लस हे कुठे-कुठे दिसायला पाहिजे. आता बघा मी 1 मिनिटात ड्रॉ करतोय, तर 1 मिनिटं सोडून मला कुठल्याच टाईम फ्रेममध्ये नको आहे. तर मी 1 मिनिट इथं ठेवणार आणि इथंही 1 मिनिट ठेवणार. कारण मला 3 मिनिटात पण हे दिसायला नको. ठीक आहे. त्यानंतर मी टेक्स्टवर येणार. टेक्स्टमध्ये येऊन टेम्पलेट्सवर जाणार आणि टेम्पलेट्सला जाऊन सेव्ह ॲजला जाणार. सेव्ह ॲजला जाऊन आहे तसं जे लिहिलंय तेच फक्त पेस्ट करणार. चॉच डेमो 1 आणि मी इथं सेव्ह करतो. आता हे सेव्ह केल्यानंतर बघा, मी याच्यामध्ये काय केलंय, व्हिजिबिलिटी ऑन केलंय. व्हिजिबिलिटी ऑन केल्यानंतर मी 3 मिनिटात जर गेलो, तर ही लाईन दिसणारच नाही माझी. ओके. आता मी 1 मिनिटात जर आलो, तर 1 मिनिटात ही दिसेल. समजून चला 1 मिनिटाची ही जी दिसत्या. आता एक्झाम्पल धरून चला, की मी हे कॅन्सल करतो आणि 3 मिनिटात मी गेलो आणि 3 मिनिटात मी एक लाईन ड्रॉ करतोय. आता ही 3 मिनिटाची लाईन आहे. ह्या लाईनवर मी चुकून येऊन काय करतोय, सिलेक्ट ह्याच्यावर जातोय आणि मला ह्याच्यावर लिहायचं चॉच डेमो 1. तर मी असं केलं तर ही लाईनच गायब होईल. बट ही लाईन तुम्हाला 1 मिनिटामध्ये परत दिसेल. कारण ही त्या टाईम फ्रेम मधली लाईन असेल ती त्या टाईम फ्रेममध्ये जाऊ शकते. हे तुम्हाला माहीत असू दे. तर हे अशा पद्धतीने तुम्ही याचा वापर करू शकता. आता हे वेगवेगळ्या टाईम फ्रेममध्ये जाऊन तुम्हाला करावे लागेल. कारण 3 मिनिटाचं वेगळं करावं लागेल, 5 मिनिटाचं वेगळं, 15 मिनिटाचं वेगळं. जेवढं तुम्ही वेगवेगळ्या टाईम फ्रेमला वेगवेगळा कलर यूज करताय, तेवढं तुमच्यासाठी सुटेबल आहे. जर तुम्ही एकच कलर सगळ्या टाईम फ्रेममध्ये जर यूज करत असाल, तर तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. जसं की मी तुम्हाला माझं दाखवतो. जसं की जर तुम्ही माझं बघायला गेला, तर माझं 3 मिनिटामध्ये कलर वेगळा आहे. जसं की तुम्हाला इथे दिसेल 3 मिनिटात चॉच याचा कलर तुम्हाला दिसेल. आता मी 1 मिनिटात जर गेलो, तर 1 मिनिटाचं पण माझं सगळं स्ट्रक्चर आणि सगळं मार्किंग वेगळं असतं. जसं की तुम्हाला 1 मिनिटाचं हे माझं कलर वगैरे सगळं दिसतंय. तर हे तुम्हाला माहीत असू दे, की अशा पद्धतीने तुम्ही ट्रेडलाईनचा वगैरे तुम्ही वापर करू शकता. त्याच्यानंतर बघा अजून एक गोष्ट तुम्हाला माहीत असू दे, की समजून चला तुम्ही एक झोन ड्रॉ करताय. जसं की तुम्हाला वाटतं, की तुम्हाला हा बायिंग एरिया तुमचा आहे किंवा एक्झाम्पल बघा इथे मी एक सेल एरिया काढला आणि सेल एरियामध्ये ह्या लेव्हलपासून मार्केट ह्या लेव्हलपर्यंत येणार होतं. ओके. तर ह्या लेव्हलपासून ह्या लेव्हलपर्यंत मार्केट येण्यासाठी मी ही जी लाईन ड्रॉ केली आहे, हीच लाईन तुम्हाला त्याच्यामध्ये ड्रॉ करायची असेल, तर ही कशी करायची? एक्झाम्पल अझ्युमिनेशन करा, की तुम्हाला काय करायचं ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. पाथवर यायचं आहे. पाथवर जाऊन ह्याला सिलेक्ट करायचं आणि ह्या लेव्हलपासून मार्केट इथं पण येईल असं ड्रॉ करायचं. हे तुम्ही अशा पद्धतीने ड्रॉ करू
शकता. हा याचा वापर तुम्ही अशा पाथचा करू शकता. अजून पण याच्यामध्ये बऱ्याच अशा सिस्टम्स आहेत, जसं की मला सर्कल यूज करायचा, मला इथे एरो करायचा आहे, तर मी हा असा एरो करू, सॉरी राउंड करू शकतो. म्हणजे हे तुम्ही इथे वापर करू शकता. तुम्हाला काय लिहायचं आहे तर टीचा ऑप्शन तो टेक्स्ट. समजून चला तुम्हाला याच्यामध्ये काय लिहायचं की अ, हा चॉईस झालेला आहे किंवा तुम्हाला अजून काहीतरी नोट्स वगैरे करायचं, तुम्ही हे इथं वापर करू शकता किंवा त्याचं काहीही ड्रॉ करू शकता, बाय, सेल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. अजून पण बरेच ऑप्शन आहेत, पण बरेच ऑप्शन दाखवायला गेलं तर त्याचा वापर तुम्हाला ह्याच्यामध्ये ट्रेडिंगमध्ये जास्त होत नाही. जे इम्पोर्टंट आहेत त्याच गोष्टी तुम्हाला मी इथे दाखवत आहे. जसं की इथं काही इमोजीस आहेत. इमोजीचा तुम्हाला इतका असं काही वापर नाही. तुम्ही इमोजीस वगैरे इथं वापर वगैरे असं काय करण्यात काहीच अर्थ नाही. बट हे आहे, तुम्हाला हे टूल्स माहीत असू दे. तुम्हाला प्लस चिन्हाचा वापर, जसं की मला हे झूम करून बघायचं आहे. मी याच्यावर झूमवर क्लिक करणार आणि असं झूमवर दाबणार. तर मी झूमवर दाबल्यानंतर ते पूर्ण झूम होऊन मला दाखवते की त्या ठिकाणी काय झालेलं आहे. थोडंसं मी झूम चुकीच्या ठिकाणी केलं. परत एकदा तुम्हाला दाखवतो की मी परत झूमवर क्लिक करतोय आणि मला हे ह्या ठिकाणी जायचं आहे. मी झूम केल्यानंतर बघा ती कॅन्डल मला दिसायला सुरू होते. त्या कॅन्डलमध्ये किती झूम लेव्हलनं मार्केट जाऊन आपल्याला दाखवतं बघा. म्हणजे हा तुम्ही झूमचा असा वापर करू शकता. हे तुम्हाला माहीत असू दे. ह्या लेव्हलनं असं हे वर्क चालतं. असा तुम्ही ह्या ट्रेडिंग व्ह्यूचा असा चांगल्या पद्धतीने वापर करू शकता. अजून एक ह्याच्यामध्ये खूप असे काही टूल्स आहेत. जसं की तुम्ही न्यूज वगैरे तुम्हाला बघायचं तुम्ही याच्यावर जर डॉटवर जर क्लिक केला तर तुम्हाला काही लेटेस्ट अपडेट्स दिसून येतील. काही न्यूजचं किंवा कशी मुव्हमेंट्स होणार आहे किंवा काय किंवा जसं की यूएस इन्फ्लेशन डेटा चेंज झाला किंवा काय झालं, ह्या सगळ्या गोष्टीचे लेटेस्ट न्यूज तुम्हाला याच्यामध्ये येऊन जाऊ शकते. ओके. प्लस याच्यामध्ये बघा इंडिकेटर्स पण आहेत. तुम्हाला ज्या पद्धतीने इंडिकेटरचा वापर करायचा तुम्ही सगळे इंडिकेटर्स यामध्ये यूज करू शकता. कुठलेही इंडिकेटर जर तुम्ही सर्च केला, जसं की जर मी एसएमए जर सर्च केलं तर एसएमए चे खूप असे इंडिकेटर तुम्हाला दिसायला मिळतील. तुम्ही जोही शब्द सर्च कराल त्या लेव्हलचे सगळे इंडिकेटर्स तुम्हाला दिसायला मिळतील. जसं की काही जण काही बॉट्स वगैरे सेल करतात, तर अगदी त्या बॉटचं पण जर इंडिकेटर असेल तर त्या बॉटचं जर तुम्ही नाव टाकला तर अगदी तो बॉट ही तुम्हाला याच्यामध्ये दिसून येऊ शकतो. प्लस तुम्हाला हेही माहित असू दे की तुम्ही ह्या ट्रेडिंग व्ह्यूला तुमचा ब्रोकरही कनेक्ट करू शकता. ज्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट बाय सेल ह्या ठिकाणी करू शकता. डायरेक्ट तुम्हाला ऑप्शन येतो ज्या थ्रू तुम्ही बाय सेल ब्रोकर थ्रू करू शकता. हे तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या ह्यात कल्पना असायला हव्या. तर ते कसं कनेक्ट करायचं असतं हे तुम्हाला दाखवून देतो. एकदम सिंपल प्रोसेस असते. हा ट्रेड नावाचा ऑप्शन आहे. ह्या ट्रेड नावाच्या ऑप्शनला जर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला प्रत्येक ब्रोकर आणि ब्रोकर याच्यामध्ये दिसायला सुरुवात होतो. तुम्ही अजूनही ब्रोकर जर समजून चला, की तुम्ही स्टॉक मार्केट करताय, क्रिप्टोकरन्सी करताय, अगदी फॉरेक्स करताय, तर तुम्ही कोणताही ब्रोकर इथे सर्च करायला जर गेला, तर तो ब्रोकरची लिस्ट तुम्हाला इथे सगळे दिसून जाईल. मग तुम्हाला सगळे ब्रोकर दिसतात. त्याला फक्त काय करायला लागेल, ओपन अकाउंटवर क्लिक केल्यानंतर एक लॉग इन बटन असतं. त्या लॉग इन बटनावर क्लिक केला की तुमचा फक्त आयडी पासवर्ड पेस्ट करावा लागेल. आयडी पासवर्ड पेस्ट केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट इथून बाय आणि सेल हे दोन्ही ऑप्शनचा वापर करू शकता. जसं की आता मी बाय केल्यावर हे होत नाही. त्याचं रिझन कारण माझं अकाउंट मी कनेक्ट केलं नाही. तुम्हाला जर करायचं असेल तुम्ही बाय सेल धरून कनेक्ट करू शकता. तुम्ही डायरेक्ट ह्या ट्रेडिंग येऊन पण बाय सेल करू शकता. हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आणि ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे. प्लस समजून चला तुम्हाला काही अनालिसिस केलेलं, काही स्क्रीनशॉट्स काढायचे आहेत, काही गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहेत, तर तुम्ही तेही ठेवू शकता. जसं की मी या गोल्डवर आलोय आणि या गोल्डमध्ये जसं की मी काही लेवल ड्रॉ करतोय. जसं की समजून चला ही लेवल मी ड्रॉ केला आणि मला हे फोटो काढून ठेवायचा. तर याच्यावर मी क्लिक केला की नंतर तुम्हाला डाउनलोड इमेजेस नावाचा बटन दिसतो. ह्याच्यावर तुम्ही मला क्लिक केला की तुम्ही डायरेक्ट हे इमेजेस डाउनलोड होऊन जातं. म्हणजे आहे तसा हा फोटो तुम्हाला डाउनलोड होऊन जातो. अजून एक याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग प्रोसेस आहे किंवा इंटरेस्टिंग गोष्ट आहे. जसं की समजून चला तुम्ही एक ट्रॅव्हलिंग करताय, तुम्ही आउटसाइड गेलाय आणि तुमचा एक बाईंग एरिया आहे. जसं की तुमचा बाईंग एरिया जो आहे, तो बाईंग एरिया हा आहे. बट इथे तुम्ही कन्फर्मेशन घेऊनच तुम्ही एंट्री घेताय. असंही बऱ्याच वेळा असू शकतं. मग कन्फर्मेशन घेऊन जर तुम्ही बाईंगला जर बसत असाल, तर त्यावेळेला तुम्हाला कसं कळणार की ह्या झोनला आलंय? काही वेळा एंट्री पण मिस होऊ शकते. बट ह्याच्यासाठी तुम्हाला अलर्ट नावाचा ऑप्शन आहे. तुम्ही अलर्ट नावाच्या ऑप्शनला गेल्यानंतर तुम्ही इथं डायरेक्ट ड्रॉ करायचं की कोणत्या प्राइसला आल्यावर तुम्हाला अलर्ट असायला पाहिजे. मग अगदी हे मोबाईललाही तुम्हाला अलर्ट देतं. 4695 तुम्ही टाकला, तर 4695ला आल्यानंतर हे अलर्ट देणार. फक्त याच्यामध्ये मेन्शन करावं लागतं की तुम्हाला कशा थ्रू पाहिजे. जसं मी प्राइस ठेवलंय. मला हे क्रॉसिंग केल्यावर हे मला तिथं गजर वाजायला पाहिजे. मला व्हॅल्यू पाहिजे का ईएमआय पाहिजे हे पण मी करू शकतो. प्लस ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टून्स पण लावू शकता, की कोणती टून तुम्हाला पाहिजे. तुम्ही ते टून पण चेंज करू शकता. हे सगळं अथॉरिटी तुमच्याकडे असते. तुम्ही हे अशा पद्धतीने त्याचा वापर करू शकता. जसं की आता 4695ला आलं की मार्केटला ते एक बीट करेल, वाजेल, ज्याच्यामुळे मला समजेल की ह्या लेव्हलला आलेलं आहे मार्केट. म्हणजे तुम्ही एनालिसिस केल्यानंतर तुमचा अदर पण जॉब किंवा बिझनेस तुम्ही ते सोबत-सोबत ह्या गोष्टी मॅनेज करू शकता. हा याचा वापर तुम्ही करू शकता. ओके.
किंवा बऱ्याच वेळा तुम्हाला माहित असेल की वेगवेगळ्या पद्धतीचे कॅन्डल्स असतात, जसं की काही जण हिकानशी कॅन्डल्स वापरतात. इथं बघा बाकीच्या पण कॅन्डल्स तुम्हाला सगळ्या आहेत. मग तुम्ही कोणती जी वापरता, जसं की हिकानशी तुम्हाला यूज करायची, हिकानशीवर तुम्ही क्लिक केला की हिकानशी तुम्हाला कॅन्डल दिसायला सुरू होते. मग तुम्ही कोणत्याही कॅन्डल्स यूज करू शकता ट्रेडिंगसाठी, जे तुम्हाला यूज करायचे आहेत त्या. ओके, म्हणजे हा अशा पद्धतीने तुम्हाला याचा वापर करता येऊ शकतो. जसं की यात कॅन्डलचे वेगवेगळे प्रकार आहेत. अगदी लाईन ही आहे, तुम्ही बघू शकता लाईन पण तुम्हाला इथं दिसून जातात. पण सगळ्यात जास्त प्रत्येक व्यक्ती यूज करतो म्हणजे कॅन्डल्स. तुम्ही कॅन्डल्स यूज केला की तुम्हाला याच्यामध्ये चांगला आउटपुट आहे. ठीक आहे, हे अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या कॅन्डल्स, वेगवेगळ्या ह्या गोष्टी याच्यामध्ये वापर करता येतात. जसं की तुम्हाला मी सांगितले बाकीचे अजून पण याच्यामध्ये फीचर्स आहेत. पण हे फीचर्स तुम्ही हळूहळू यूज करायला पाहिजे. आता मॅन्डेटरी सगळ्यात इम्पॉर्टंट फीचर्स कोणकोणते आहेत हे तुम्हाला हे पण माहित असलं पाहिजे. ट्रेड लाईन आणि हॉरिझॉन्टल लाईन ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. ह्याचे शॉर्टकट कीज पण आहेत. तिथे शॉर्टकट कीज पण लिहितात अल्ट ए, अल्ट टी किंवा अल्ट एच. जसं की मी या ठिकाणी धरतोय आणि अल्ट एच मार्क करतो, तर लगेच ही लाईन ड्रॉ होते. ह्याचा शॉर्टकट कीचा असं तुम्ही वापर करू शकता. प्लस तुम्हाला वाटलं की सगळ्या गोष्टी इथे एट मिळायला पाहिजे, जसं की हा एक एरो इथे मला दिसतो, तर हा एरो येण्यासाठी तुम्हाला स्टारवर क्लिक करायचं. मला तर रे पाहिजे, मी स्टारवर क्लिक केलं लगेच इथे येतो बघा. तुम्हाला हॉरिझॉन्टल लाईन पाहिजे, रे पाहिजे, हे पण इथे येतं. डायरेक्ट आता मी इथूनच इथं डायरेक्ट मॅनेज करू शकतो. असंही तुम्ही इथे करू शकता. लाईन पण अशी ड्रॉ करू शकतो. समजून चला इतकं नको आहे ह्याच्यामध्ये डील करायचं, तुम्ही काय करू शकता की हे अनसिलेक्ट करू शकता. जेणेकरून जे पाहिजे तेवढंच त्या गोष्टी येऊ शकतील. ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकता. तुम्हाला हे किचकट झालं असं वाटत असेल, तुम्ही इथे येऊन डिलीट, रिमूव्ह केल्यानंतर हे सगळ्या गोष्टी रिमूव्ह होऊन जातात. प्लस तुम्ही इथेही क्लिक केला की तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चार्ट यूज करू शकता. जसं की मला एचडीएफसी सर्च केला तर एचडीएफसी बँक मी सर्च केलं. एचडीएफसी बँकेनंतर एचडीएफसी बँक अशा पद्धतीने तुम्हालाही दिसून जाते. इथं टाइम फ्रेम आहे, त्या टाइम फ्रेमचा पण तुम्ही वापर करू शकता. समजून चला तुम्हाला ॲट अ टाइम 4 स्क्रीन बघायचे तर तुम्ही हे बघू शकता. बट ह्याच्यासाठी प्रीमियम लागते. इथं बघा जसं मला 2 स्क्रीन बघायचे, मी दोन्ही स्क्रीनवर क्लिक केलं, दोन्ही मला स्क्रीन दिसतात. अगदी मला ह्याच्यामध्ये समजून चला 4 बघायचे तर अगदी 4ला थोडंसं प्रीमियम मागतंय. अगदी माझं जे प्रीमियम आहे ते 2च आहे. कारण मी ह्याच्यासाठी विवाल्दी यूज करतो. विवाल्दीमध्ये काय होतं, मल्टिपल तुम्ही एक 3-4 तरी मल्टिपल तुम्ही यूज करू शकता. ओके. जसं की आता मला एचडीएफसी आहे, एचडीएफसीमध्ये मी कोटक बघणार आहे आणि इकडं मला बघायचं आहे क्रूड ऑइल. तर मी असं दोन्ही तर लावून असं ड्रॉ म्हणजे बघू शकतो. हे तुम्हाला माहीत असू दे. ह्याच्यामध्ये दोन्हीकडे पण बाय सेलचं बटन येतात. दोन्हीकडून तुम्ही बाय सेल करू शकता. अशा पद्धतीने हे ट्रेडिंग व्ह्यूचा तुम्ही वापर करू शकता. ट्रेडिंग व्ह्यूमध्ये कनेक्ट होणारे जे मोठमोठे ब्रोकर्स आहेत, जसे की तुम्हाला अलायन्स ब्लू असेल, तर अलायन्स ब्लू हा कनेक्ट होऊ शकतो कारण हा मोठा ब्रोकर आहे. जसं की तुम्ही या ट्रेडवर क्लिक केला की तुम्हाला अलायन्स ब्लू फर्स्ट लेव्हलला दिसेल. रेटिंग पण तुम्हाला दिसेल. हे तुम्हाला फर्स्ट लेव्हलला इथे दिसून जातील. समजून झालं तुम्हाला अलायन्स ब्लू मध्ये अकाउंट ओपन करायचं तर याची लिंक मी खाली दिलेली आहे. तुम्ही नक्की अलायन्स ब्लू थ्रू अकाउंट, आपल्या थ्रू अकाउंट ओपन करू शकता. समजून चला तुम्ही अदर ब्रोकरमध्ये ट्रेडिंग करताय, अदर बरेच ब्रोकरमध्ये तुम्ही ट्रेडिंग करताय, जसे की वेंटेज असेल, जीटीसी असेल, तुम्ही त्याही ब्रोकरमध्ये काम करत असाल, तर तेही ब्रोकर ह्याच्यामध्ये तुम्हाला कनेक्ट होतील. तेही ब्रोकर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, ऑल ब्रोकरला जायचं आहे आणि ऑल ब्रोकरमध्ये जाऊन ह्या ब्रोकरमध्ये तुम्हाला लिस्ट त्याला बघायची आहे. तुम्हाला सगळे ब्रोकरची लिस्ट इथे येऊन जाईल. तुम्हाला जो ब्रोकर पाहिजे तो ब्रोकर असेल, ह्याच्यामध्ये वेंटेज असू दे, जीटीसी असू दे. आणि जर तुम्हाला वेंटेज आणि जीटीसी अकाउंट ओपन करायचं तर ह्याची पण लिंक मी खाली दिलेली आहे. तुम्ही त्या लिंकवर जाऊन त्याचेही अकाउंट ओपन करून घेऊ शकता. अजून याच्यामध्ये काय तुम्हाला क्वेरी आली किंवा काय आलं, तुम्ही चॅट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. अगदी याच्यामध्ये खाली मी ऑफिशियल नंबर दिला, ऑफिशियल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून बाकीच्या गोष्टीचं माहिती घेऊ शकता. तर अशा पद्धतीने हा ट्रेडिंग तुम्ही वापर करू शकता. ह्याचा वापर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने अनालिसिस करण्यासाठी, ट्रेंड आयडेंटिफाय करण्यासाठी करू शकता. कारण जेवढे अदर ब्रोकर असतात, त्या ब्रोकरमध्ये इतक्या सर्व्हिसेस आपल्याला प्रोव्हाईड केल्या जात नाहीत. तर तुम्ही ह्या सर्व्हिसचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करू शकता आणि ह्या सर्व्हिसचा वापर करून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने अनालिसिस वगैरे करू शकता. ओके. तर अशाच व्हिडिओसाठी आणि अशाच कंटेंटसाठी नक्की आमच्या ऑर्गनायझेशन, आमच्या ह्या पेजला फॉलो करून ठेवा. थँक यू.